कसे आहात मित्रांनो? तर तुम्ही इथं बघू शकता, मी आता धाना घेऊन आलोय आपला. आणि आता मार्केट आहे 13-14 रुपये गड्डी. आणि आता आपण आणले 1500-1600 जुड्या आहेत. आणि इथं बघू शकता इथून 2-3 डिप्पू आहेत आपले. इकडं हा एक आहे, तो मागचा आहे, आणि तो 3 डिप्पू आहेत. बघू आज कसं खपतंय ते. मार्केट तर बरं आहे, मग नाही म्हणलं तरी बरं आहे. खर्च जरा कमी असतो ह्या टायमाला. तुम्ही इथं बघू शकता क्वालिटी मित्रांनो. आणि हा गावठी दाणा आहे मित्रांनो. आणि यात 2 प्रकारचे दाणे असतात, एक चायना दाणा असतो आणि एक गावठी दाणा. आता हा तर गावठी आहे, चायनाचं तुम्हाला दाखवतो मी. इकडं तर गावठीची सध्या. मित्रांनो हे पण इथं गावठीच दाणा आहे जास्त करून. इथं सगळीकडं चायना दाणा काय इथं मला कुठं दिसत नाहीये. पण तुम्ही इथं क्वालिटी बघू शकता दाण्याची आपल्या. बघू आज कसं खपतंय, काय होतंय, तुम्हाला सगळं पावती वगैरे दाखवून मी. आणि तुम्हाला हळूहळू समजून शेतकऱ्याची लाईफ कशी असते. आणि तुम्हाला डेली ब्लॉग्समध्ये बघायला भेटल. आपण हे धान्याचे ब्लॉग नाही बनवले. हळूहळू आता आपण हे सगळ्या गोष्टींचे ब्लॉग टाकत जाणार आहे. आता आपले भरपूर माल आहेत, कांदा भरपूर आहे आता सध्या, कोबी आहे, फ्लावरची पिकं आहेत. त्यानुसार आत्ता मी संदीप माहेश्वरीचा एक व्हिडिओ बघितला, आजच आला आहे. त्यांनी सांगितलं की ॲग्रिकल्चर फील्डला सगळ्यात जास्त डिमांड येणार आहे, त्याच्यावरती तुम्ही ब्लॉग वगैरे बनवा. त्यांना डायरेक्ट आज सांगत होते. नंतर इन्फ्लुएन्सर याचे येतील ब्लॉग, म्हणजे शेती रिलेटेड ब्लॉग बनवणारे. मग आता म्हणलं ते येतील, आपण आत्ताच बनवतोय, आपण आत्ताच शेती करतोय. आणि तुम्ही इथं बघू शकता हा नारायणगाव मार्केट आहे. इथं धनाभाजीचं सगळ्यात मी तर असं म्हणून पुण्यातलं सगळ्यात मोठं धनाभाजीचं मार्केट म्हणजे नारायणगाव मार्केट आहे. इथं बघू शकता, इथं भरपूर गाड्या आलेल्या आहेत. तिकडं पण आहे, तिकडं आहे, आणि तिकडं पण खूप मोठं मार्केट आहे. आणि धनाभाजीचं मार्केट आणि टोमॅटोचं मार्केट हे आता सेपरेट झालेलं आहे. चालतंय, आता मी तुम्हाला सांगेन थोड्या वेळाने आपला धान्याला काय रेट झाला आहे ते. चला तवर चहा कॉफी वगैरे काहीतरी पिऊन घेतो, भूक लागली आहे, लय लांबून आलो आहे, थंडी पण वाजते. आणि जुन्नर आलो का म्हणलं की थंडी खूपच जास्त वाजत असते इकडं, कारण इकडं पाण्याचा प्रदेश म्हणलं जातं. आणि आंबेगाव, जुन्नर, खेड, बक्कळ पाणी आपल्याला आहे ना मित्रांनो. एवढं पाणी आहे ना, नदी आहे शेजारून, त्यामुळं पाण्याचं काही टेन्शन नाही. त्यामुळं आपण शेती पण चांगली करतो. आणि तुम्हाला आता आहे ना हळूहळू ना शेती रिलेटेडच ब्लॉग बघायला भेटतील, किंवा लोसरा भाकरवडीचे आपले. लोसरा भाकरवडी होतं मेन फोकस राहील आपला, मग त्यानंतर हे शेती रिलेटेड. चला तर आता बघूया आपण कसं खपतंय ते. टाटा. आता सगळं बरं बघू माग 11 11 25 51 60 70 70 तर मित्रांनो इथं बघू शकता, आता आपली हा दाना होता आपला, हा 1400 रुपये झालेला आहे. आणि आपण 2500 आणला होता, तुम्ही बघू शकता. आता बघू आता मांडून किती येते त्याच्यावर आहे, पण 1400 झालं आहे सध्या.